सागराशी घेऊनिया सुख झाले। सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघात यावर्षीची दिवाळी एका वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीनं साजरी झाली। दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरमई दिवाळी पहाट या अभंगवाणी संगीत मैफलीचं हृदयस्पर्शी आयोजन करण्यात आलं होतं। बेलापूर विधानसभा समन्वयक भावेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा भक्तिमय सोहळा ज्येष्ठांच्या आयुष्यातील दिवाळीचा एक अनमोल आणि अविस्मरणीय अनुभव ठरला। या पहाट कार्यक्रमात भजनरत्न हरिभक्त पारायण महादेव बुवा शहाबाजकर आणि हरिभक्त पारायण गायक नंदकुमार पाटील यांनी आपल्या अमृततुल्य स्वरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकलं। त्यांनी सादर केलेलं प्रत्येक अभंग केवळ गाणं नव्हतं, तर ते श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारा आध्यात्मिक अनुभव होता। शांत आणि प्रसन्न वातावरणात अभंगाचे सूर ऐकताना उपस्थित ज्येष्ठ नागरिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते। त्यांच्या डोळ्यात भक्तीचे भाव, चेहऱ्यावर कृतज्ञतेचे हास्य आणि निखळ आनंद स्पष्टपणे दिसत होता। तबलावादक गुरुनाथ पाटील आणि पकवाज वादक दर्शन नाईक यांच्या उत्कृष्ट साथ संगतीने या सुमधुर जुगलबंदीला अधिक उंची मिळाली, ज्यामुळे कार्यक्रमात ओतप्रोत भक्तिरस भरला गेला। हा सूरमयी दिवाळी पहाट कार्यक्रम केवळ एक सांगीतिक प्रस्तुती नव्हती, तर भावेश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीनिमित्त दिलेली प्रेम आणि आपुलकीची एक सहृदय भेट होती। दिवाळी पहाट निमित्त भजनरत्न महादेव बुवा शहाबाजकर, भजनरत्न नंदकुमार पाटील, माझे वडील गुरुनाथ पाटील यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाटचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला आहे व सर्व आज इथे आनंदमय वातावरण बघायला मिळालं। सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नवी मुंबईतील आमच्या सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचा आपण देणं लागतो, या दृष्टिकोनातून नेहमीच समाजासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या सर्वांचे सहसंपर्क प्रमुख माननीय श्री भावेजी पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुंदर असा गाण्यांची मैफिल ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सेक्टर 7 येथे आज आयोजित केला होता। या प्रभागातील जवळपास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या मंत्रमुग्ध अशा गाण्यांनी, इथे असलेल्या अभंगांनी, इथे असलेल्या रसिकांचं मन जिंकायचं काम केलेलं आहे आणि असंच काम आमच्या हातून उत्तर होत राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व विभागातील आणि प्रभागातील सर्वच नागरिकांना दिवाळीच्या आणि पुढील आयुष्याच्या भरभराटीच्या शुभेच्छा देतो। या सुरेल सादरीकरणामुळे उपस्थित ज्येष्ठांची दिवाळी पहाट अतिशय आनंदमय आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली। सुरमई दिवाळी पहाट हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक मिलेनियम टावर सानपाडा येथे संपन्न झाला। कार्यक्रमासाठी त्यांचे सुपुत्र भावेश गुरुनाथ पाटील यांनी सहकार्य केलं आणि इथे येऊन आम्हाला एक प्रसन्न असं वाटलं भजन सुरू करताना। बरेच मगाशी मी सांगितलं, आमच्या आढावनी सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रात, देशात, परदेशात माझे कार्यक्रम सादर करतात, पण इथला जो दिवाळी पहाटेचा जो कार्यक्रम झाला, ह्या नागरिकांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा उत्साह पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला। त्याच्यामुळं आम्हाला उत्स्फूर्त असा कार्यक्रम करण्याचा आनंद मिळाला असं मला वाटतंय। भावेश पाटलाने हा इथं जो कार्यक्रम घेतला, खरोखर तुकाराम महाराजांचे एक वचन आहे, आनंदाची डोही आनंद तरंग, हे आनंदाचे तरंग निर्माण करण्याचा जो कार्यक्रम घेतला त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण झालेली आहे। आनंदाकडून प्रसन्नतेकडे वाटचाल करणारा हा कार्यक्रम आहे, आरोग्याकडून आरोग्याकडे नेणारा आहे, प्रकाशाकडून प्रकाशाकडे प्रदान करणारा हा कार्यक्रम घेतला आहे। तर भावेश पाटलाचं या वयामध्ये लोकांना अध्यात्माकडे ओढण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला माझा सल्यूट आहे आणि अशाच पद्धतीने भावेश पाटलाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा राहतील। आज दिवाळी निमित्त सुरसमयी दिवाळी पहाट हा जो कार्यक्रम या ठिकाणी भावेश पाटील यांनी आयोजित केला होता आणि छान प्रकारे कार्यक्रम झाला। ज्येष्ठांना एक वेगळा भक्तिमय वातावरणामध्ये भजन संगीत ऐकण्याला भेटलं आणि प्रसन्न वातावरण झाल्याबद्दल मी सर्व ज्येष्ठांच्या वतीने
आपल्या सर्व गायक मंडळींचे मी या ठिकाणी आभार मानतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम सानपाड्यामध्ये झाला तर या ठिकाणी भक्तिमय वातावरण तयार होईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघासाठी जो आपली या ठिकाणी जो आयोजक भावेश गुरुनाथ पाटील यांनी जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला होता, तो कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. इथल्या लोकांना फार मंत्रमुग्ध करून सोडले, सर्व खुश झाले. फार बरं वाटलं. या सर्वांचा सहवास, या ज्येष्ठ मंडळींसोबत आम्ही कधी बसणार, त्यांना कधी आम्ही आनंद देणार, हा सर्व या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना त्याचा मनस्वी आनंद भेटला. ज्येष्ठांचा आनंद म्हणजेच आमचा आनंद, हे आमच्या मनात भावना झाली. म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला. त्याबद्दल आम्ही यांचे आभारी मानतो. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष डॉक्टर विजया गोसावी, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या इतर सदस्यांसह नवी मुंबई शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मिलिंद सूर्यराव, रामचंद्र पाटील, आरती विचारे, रोशन पाटील, श्रीराम मढवी, देवेंद्र चोरगे आदींसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.